नमस्कार मित्रांनो. कुसुम जरा आत येतेस का? येते असा आवाज देऊन पुन्हा कुसुम आपली कामे करू लागली. रात्रीचे 11 वाजले होते. घरातील सर्वांची जेवणे आटोपली होती. आता भांडे आणि इतर कामे बाकी होती. कुसुम स्वयंपाकघरातील कामे आवरत असताना नव्याच्याने आत ये म्हणून बोलावल्यावर तिचा चेहरा उतरला. कारण आता अजून काय काम सांगणार ह्याचा तिला अंदाज झाला होता. भांडी तशी ठेवून कुसुम नवऱ्याने बोलवलं आहे म्हणून ती पटकन आपल्या बेडरूममध्ये जाते आणि आपल्या नवऱ्याला विचारते, तुम्ही मला आवाज दिला होता, काही काम आहे का? कुसुमचा नवरा सुशांत तिला म्हणतो, तुझी कामे आवरली का? नसली आवरली तर ती पटकन आवरून घे आणि चिनूला आईच्या रूममध्ये झोपवून लवकर ये. उगाच वेळ घालवत बसू नकोस. त्याच्या आवाजात कडकपणा होता. पण तो तिच्यासाठी काहीच नवीन नव्हता. ती काही न बोलता स्वयंपाकघरात पुन्हा आली आणि आपली कामे करू लागली. आज खरं तर तिला सकाळपासूनच थोडे दमल्यासारखे वाटत होते आणि कदाचित तिची पाळी जवळ आली होती म्हणून त्रास होत असेल असं तिने विचार केला. पण आज पण काम आठवून यायला सांगितले आहे म्हणजे आज पण काय होणार ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा उभा राहिला. मी नाही येणार आज. माझी इच्छा नाही, मनाचीही नाही आणि शरीराची तर अजिबात नाही. आज मी खूपच थकली आहे. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करून मी खूप थकले आहे. आता तुमची इच्छा पूर्ण करायला मी नाही येणार. कुसुमच्या मनात हा हुंदका फुटत होता. तिच्या ओठावर सर्व येत होतं पण आवाज साथ देत नव्हता. कुसुम आपल्या सासू आणि नवऱ्याच्या थाकाने पुरती घाबरून गेली होती. तिला कितीही काही वाटले तरी कुठल्याच गोष्टीत ती काहीच बोलू शकत नव्हती. कुसुम आणि तिचा नवरा सुशांत, त्यांचा मुलगा चिनू आणि सासू सासरे असे तिचे कुटुंब होते. तिच्या माहेरी आई वडील, एक मोठा भाऊ आणि छोटी बहीण अशा कुटुंबात लहानाची मोठी झालेली कुसुम. पण लहानपणापासूनच आधी वडिलांच्या आणि नंतर मोठ्या भावाच्या धाकात वाढलेली कुसुम. तिची दुसरी बहीण लहान असली तरी स्वभावाने कुसुमपेक्षा खमकी होती. दोघी नाही, मुलगा आणि मुलगी ह्यातला फरक समजावून लहानाचे मोठे केले होते. त्यात कुसुमची आई स्वभावाने खूप गरीब असल्यामुळे त्याचा फायदा वडील घेत असत. कारण त्यांचा स्वभाव हेकेखोर होता. हिंमत नसायची म्हणून लहानपणापासूनच त्यामुळे वडिलांचा शब्दप्रमाण मानला जायचा. त्यामुळे त्यांच्यापुढे बोलायची कोणाची. कुसुमच्या मनात पुरुषी अहंकाराविषयी राग होता. कुसुमच्या मनात नसताना सुद्धा तिच्या वडिलांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा असलेल्या सुशांतबरोबर करून दिले होते. ते सुद्धा त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. त्यावेळी कुसुमचे वय फक्त 19 वर्ष होते. मनात नव्हतेच पण वडिलांसमोर बोलणार कोण म्हणून भीतीपोटी ती वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लग्नाला उभी राहिली. तिच्या मनात एक वेळ अशी आशा होती. तिची काही स्वप्न होती. तिला वाटत होते आपलं मिळालेला नवरा तरी आपल्याला समजून घेईल, आपले स्वप्न पूर्ण करेल हा विचार ती करत होती. सुरुवातीचे 3 महिने खूप चांगले गेले. तिला असे वाटू लागले की बरं झालं लग्न केलं. पण तिचा हा आनंद फार काही टिकला नाही. नव्यानेच नवलाई लवकरच संपली आणि सुशांत तिच्यावर पुरुषी अधिकार गाजवू लागला. लग्नानंतर 5व्या महिन्यातच ती प्रेग्नंट झाली. तेव्हा तिला वाटले आता मला थोडा आराम मिळेल. पण आराम तर नाहीच, उलट टोमण्यांचा मारा जास्तच होऊ लागला. तिचे सासरे थोडे शांत स्वभावाचे होते पण सासू कडक आणि चिडखोर स्वभावाची होती. ती सतत कुसुमच्या नावाने नवऱ्याचे कान भरायची आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायची. कधी सासू टोमणे मारून बोलायची तर कधी नवरा सासूचे ऐकून बोलायचा. तिची स्वप्न तिच्या सर्व अशा धुळीस मिळाल्या होत्या. त्यात हे रोजच झाले होतं. एकदा तर प्रेग्नंट असल्यामुळे सकाळी तिला थोडे बरं वाटत नव्हते तरी तिच्या नवऱ्याचे तिचे काहीच ऐकले नाही. त्याने नाश्ता बनवायला सांगितला. तिने कसे तरी ते सहन केले. घरातील व्यक्तींच्या वागण्याला ती कंटाळली होती. नवरा फक्त ऑफिसला जाताना चहा, नाश्ता आणि डबा देण्यापुरताच तिच्या वाट्याला यायचा. आपली बायको प्रेग्नंट असूनसुद्धा तो कधीच कुसुमजवळ बसून 2 शब्द प्रेमाने बोलत नव्हता आणि तिच्या तब्येतीची विचारपूससुद्धा करत नव्हता. चेकअपसाठी सुद्धा तिला आपल्या शेजारी राहणाऱ्या साक्षीला घेऊन जावं लागत होतं. ती सुद्धा कुमारी मुलगी होती. तिला काहीच अनुभव नव्हता पण कोणीतरी सोबत असावे म्हणून कुसुम तिला बरोबर घेऊन जायची. तिच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सुशांत तिला समजून घेत नव्हता. स्वभावाने साध्या आणि भावनशील कुसुमला हे सर्व पचवायला खूप जड गेले. कुसुमला ह्या जगण्याचा कंटाळा येऊ लागला होता.
पण आता मी एकटी नाही, माझ्या पोटामध्ये बाळ वाढत आहे. त्याला ह्या जगात येण्याची इच्छा आहे आणि हे जग पाहण्यासाठी तो आतुर झाला असेल. त्या बाळाचा अपेक्षाभंग मी कसा करू? काही झाले तरी मी माझे कर्तव्य पूर्ण करणारच, ह्या विचाराने ती जगत होती. एक दिवस तिने गोंडस बाळ जन्माला दिलं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये नवरा आणि सासू तिला बघायला आले. त्यांनी पाहिलं की मुलगा आहे. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मुलगा झाला म्हणून कुसुमबरोबर घरचे सगळे चांगले वागू लागले. पण मुलगा जसा मोठा होत गेला तसे घरचे हळूहळू मूळ पदावर येऊ लागले. आता मुलाचे लाड होऊ लागले. त्याच्या बाबांना आणि आजीला तो मुलगा आहे म्हणून आपण खूप काही कमावले असेच वाटत होते. तसेच संस्कार त्या मुलावर होऊ लागले. जन्मापासून तो मुलगा आहे, त्याचे वेगळेपण त्या मुलाला शिकवल्यामुळे तो तसाच घडणार याची भीती कुसुमला होती. म्हणून ती आपली संस्कार मुलाला देऊ इच्छित होती. पण सासू आणि नवऱ्यापुढे तिचे काहीच चालत नव्हते. आता तर चिनू 3 वर्षाचा झाला होता. अति लाडामुळे तो खूपच हट्टी आणि चिडखोर स्वभावाचा झाला होता. आपल्या मुलाच्या सर्वच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत आहेत हे कुसुमला आतून जाणवत होते. त्या विचारांनी ती झुरत होती. मुलगा झाल्यावर त्याच्यात आपले विश्व शोधण्याची तिची आशासुद्धा मावळत जात असताना तिला दिसत होती. ह्याचाही तिच्या मनाला खूप त्रास होत होता. आता चिनू मोठा झाल्यामुळे आजी आजोबांबरोबर झोपत होता. त्यामुळे सुशांतच्या अपेक्षा पुन्हा सुरू झाल्या होत्या. अशातच कोरोनासारख्या महामारीचे संकट आले आणि सुशांत काम करत असलेल्या IT कंपनीने त्याला घरी राहूनच काम करण्यास सांगितले. सुशांत घरी राहून काम करायचा, पण कुसुमबरोबर फक्त कामापुरता बोलायचा. मार्च, एप्रिल, मे असे मागोमाग महिने उलटत होते. कुसुम सकाळी उठल्यापासून सगळ्यांचा चहा नाश्ता ते रात्री झोपेपर्यंत तिची कामे चालूच असायची. त्यात मुलाची सर्व कामं करायची. त्याने केलेला पसारा आवरायचा. ह्यामध्ये तिचा दिवस कसा जायचा तिला कळतसुद्धा नव्हते. हे सारं काही करून थकून रात्री कुठे आराम करायला जायचे तर सुशांत असायचाच. तो कामापुरता रोज रात्री त्रास द्यायचा आणि त्याचे काम झाले की मात्र स्वतः निवांत झोपून जायचा. दिवसभराचा थकवा त्यात अजून सुशांतचा तो स्पर्श नकोसा वाटायचा. शरीर थकलेले आणि मन दोन्ही साथ देत नसते. तरीही कुसुम बळजबरीने त्याच्यासोबत रात्र घालवत होती. जवळजवळ जबरदस्तीच होती. पण नवरा आहे त्यामुळे या गोष्टीबद्दल सांगणार कोणाला आणि सांगणार तरी कसे? तिला हे सगळं नकोसं झालं होतं. घरात असणाऱ्या नवऱ्याने एखाद्या वस्तूप्रमाणे आपला वापर करावा हे तिला अजिबात आवडत नव्हते. ती मनातून पुरती कोलमडून गेली होती. नवऱ्याने आपले मन जपावे, आपल्याशी प्रामाणे बोलावे, आपल्याला समजून घ्यावं या अगदी माफक अपेक्षा होत्या तिच्या आपल्या नवऱ्याकडून. पण घडत मात्र उलटच होतं. माहेरी आईला काही सांगायला जावं तर आई कायम बाईचा जन्म आहे, सांभाळून घे, होईल सर्व ठीक, देवावर विश्वास ठेव असं सांगत राहायची. आईबरोबर बोलताना सुद्धा सगळं मोकळेपणाने नाही बोलता यायचं तिला. बिचारी एकटी पडली होती. कुसुमसारख्या अशा असंख्य मुली असतील की ज्यांना त्यांचा नवरा समजून घेत नसेल. आपली बायको म्हणजे आपला मालकी हक्क असलेली वस्तू नसून भावना असलेला तो सुद्धा एक माणूस आहे हे त्यांना समजत नाही. ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि तिच्या मनाला दुखवत राहतात. नवरा बायकोचं हे नाते प्रेम आणि विश्वासावर आधारलेले असते. पण सुशांतसारखे पुरुष बायकोची किंमतच करत नाहीत आणि कुसुमसारख्या अनेक मुली मनाविरुद्ध असं जगत राहतात. तिनं कुठंपर्यंत सहन करायचं? आजही आपल्या समाजात असे काही पुरुष आहेत जे आपल्या बायकोला गुलाम समजतात. अशा पुरुषांसाठी ही छोटीशी गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.